Dear student, in the last lecture we have seen molecular mass. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासाला आपण त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास जे आहे तर त्या मॉलिक्युलर मासची डेफिनेशन त्या ठिकाणी पाहिजे. ही मॉलिक्युलर मास म्हणजे काय तर सम ऑफ द कॉन्स्टिट्युएंट्स ॲटॉमिक मासेस. बरोबर, त्याच्यावरची असणारे जे काही उदाहरणं जे आहेत तर ती उदाहरणं आपण त्या ठिकाणी सोडवली. त्याच्यामधलं राहिलेले जे काही पुढचं उदाहरण जे आहे तर ते पुढचं उदाहरण पहा की H2O2 जे आहे तर त्या H2O2चं काय करायचं आपल्याला तर त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास जे आहे तर ते मॉलिक्युलर मास आपल्याला त्या ठिकाणी काय पहा H2O2 काय मॉलिक्युल आहे तर H2O2. आता हा जो काही H2O2 जो आहे तर त्या H2O2 ला त्या ठिकाणी काय म्हटलं जातं हायड्रोजन पेरॉक्साईड. नाव नीट लक्षात ठेवा, हायड्रोजन पेरॉक्साईड. आता हे तुम्ही त्या ठिकाणी पाहिलं असेल हायड्रोजन पेरॉक्साईड की आपल्याला डॉक्टरकडे गेल्यानंतर काही जखम झाली असेल तर डॉक्टर काय करताना तो लिक्विड त्या ठिकाणी ओतताना आणि ते लिक्विड ओतलं की पांढरा अशा प्रकारचा फेस त्या ठिकाणी बाहेर पडताना असतो. ते म्हणजे काय असते H2O2. त्या ठिकाणी ते जंतुनाशक. पण मग आता या ठिकाणी कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. आता कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट याच्यामध्ये कोणकोणते आहेत तर पहिला आहे तर त्या ठिकाणी हायड्रोजन आहे. काय आहे हायड्रोजन. दुसरं आहे तर त्या ठिकाणी O म्हणजेच काय असणार आहे ऑक्सिजन त्या ठिकाणी. बरोबर, आता ॲटॉमिक मासेस ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचा आपलं पार्ट आहे किती एक. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास जे आहे तर किती आहे 16 त्या ठिकाणी. किती 16. त्याच्यानंतर नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. हायड्रोजनची या ठिकाणी H2O2 मध्ये किती मॉलिक्युल आहे फॉर्म्युला H2 आहे म्हणजे या ठिकाणी 2 मॉलिक्युल असते. अशाच पद्धतीने ऑक्सिजन जे आहे तर त्या ऑक्सिजनचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत 2 त्या ठिकाणी. बरोबर, पुढे ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 1 आणि नंबर ऑफ ॲटम ऑक्सिजनचे किती आहे 2. पुन्हा या ठिकाणी असणारं काही H2O2 मध्ये असणारे काही ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे 2. 1 into 2 किती झाली 2 आणि 16 into 2 किती झाली 32. बरोबर, पुढे आपल्याला मॉलिक्युलर मासचा फॉर्म्युला काय आहे सम ऑफ द ॲटॉमिक मास. आता ती सम ऑफ द ॲटॉमिक मासेस कशी लिहिणार पाहता मॉलिक्युलर मास कशाचं काढायचे H2O2. कसे लिहिणार आपण सम ऑफ द ॲटॉमिक मासेस कसे लिहिणार तर ॲटॉमिक मास ऑफ H2 प्लस नंबर ऑफ ॲटम्स ऑफ H2. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. त्या ठिकाणी H मी दाखवतो. पुढे आता ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 1 इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन ते मात्र किती आहेत 2 त्या ठिकाणी. किती आहे 2 प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे ॲटॉमिक मास 16 नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन ते किती आहे 2. बरोबर, पुढे 1 into 2 दिसतंय 2 दिसतंय. आता पुढे 16 into 2 किती आली 32 आणि या दोघांची बेरीज आपण केली तर किती त्याचा निघते 34 आणि युनिट आहे डाल्टन. बरोबर, आणि म्हणून फायनल आन्सर आपल्याला त्या ठिकाणी लिहिता येईल. काय आन्सर लिहिता येईल तर मॉलिक्युलर मास ऑफ H2O2 म्हणजे हायड्रोजन पेरॉक्साईड तर ते किती आले 34 डाल्टन. येते अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवलं येते. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण पाहता. याच्यानंतरचं पुढचं आपल्याला पाहिजे AlCl म्हणजे ॲल्युमिनियम क्लोराईड. पाहता मॉलिक्युल कोणता आहे आपला तर त्या ठिकाणी AlCl3 त्याला म्हटलेले ॲल्युमिनियम क्लोराईड. ॲल्युमिनियम क्लोराईड. बरोबर, आता कॉन्स्टिट्युएंट एल म्हणजेच काय तर ॲल्युमिनियम आहे ॲल्युमिनियम. बरोबर, आणि दुसरा आहे Cl म्हणजेच काय असणार आहे तर त्याचं नाव आहे क्लोरीन. बरोबर, ॲटॉमिक मासेस. आता ॲल्युमिनियमचं ॲटॉमिक मास किती दिलेलं आहे 27 त्या ठिकाणी आणि क्लोरीनचं आपलं माहिती किती आहे 35.5. बरोबर,
पुढे आता नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स हा जो काही फॉर्म्युला जो आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये AlC3 मध्ये ॲल्युमिनियमची किती त्या ठिकाणी रेणू आहेत, एकच रेणू आहे, एकच आहे. त्याच्यानंतर AlCl3 मध्ये क्लोरीन जे आहे तर त्या क्लोरीनची किती रेणू आहेत तर 3 रेणू त्या ठिकाणी. हे मात्र तुमच्या लक्षात आलं पाहिजे फॉर्म्युल्यावर. पुढे ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम्स. आता या ठिकाणी ॲटॉमिक मास किती आहे 27 आणि त्याची मॉलिक्युल्स किती आहे 1. त्याच्यानंतर क्लोरीनचा ॲटॉमिक मास आहे 35.5 आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम किती आहे 3. बरोबर. पुढे 27 इंटू 1 27 पाहता 35 इंटू 3 35 झाले 70 आणि 35 झाले 105. बरोबर 105 झाले. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी अर्ध्याचा विचार करायचा, अर्धा ना अर्धा 1 आणि पुन्हा त्याच्यामध्ये अर्धा म्हणजे 1.5 म्हणजे 105 आणि 1.5 म्हणजे टोटल किती झाले 106.5 येते. अशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन. त्याच्यानंतर मॉलिक्युलर मासचा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, काय आहे सम ऑफ द ॲटॉमिक मास. आता मॉलिक्युलर मास कशाचं काढायचं आपल्याला तर ॲल्युमिनियम क्लोराईडचं त्या ठिकाणी काढायचं. बरोबर म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला की ॲटॉमिक मास ऑफ ॲल्युमिनियम इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ॲल्युमिनियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन. बरोबर. पुढे आता ॲटॉमिक मास ऑफ ॲल्युमिनियम ते लिहिलेले आपण किती लिहिलेले 27 इंटू नंबर ऑफ ॲटम्स किती आहे एकच आहे प्लस ॲटॉमिक मास ऑफ क्लोरीन किती आहे 35.5 इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन. याच्यामध्ये नंबर ऑफ ॲटम्स ऑफ क्लोरीन किती आहे तर 3 त्या ठिकाणी. बरोबर. पुढे 27 इंटू 1 किती आले 27 प्लस 35 इंटू 3 आपण कॅल्क्युलेशन केलेली किती आली 106.5. बरोबर. आता याची त्या ठिकाणी आपल्याला काय करायची ऍडिशन त्या ठिकाणी करायची. ही ऍडिशन काय करता येईल 27 प्लस 106.5 येते. किंवा ही कॅल्क्युलेशन आपण अशा पद्धतीने करू शकतो 27.00 आणि पुढे काय करता येईल आपल्याला प्लस 106 एका खाली 1 लिहा 106.5 पुढे 0. आता ऍडिशन केली 0.5 पॉईंट दिला 7 आणि 6 किती आली 13 चालेल 2 आणि 3 किती आली 133.5. हे काय असणार आहे डाल्टन त्या ठिकाणी असणार. म्हणून आपल्याला त्या ठिकाणी फायनल आन्सर त्या ठिकाणी द्यायचे. काय लिहायचे पहा की मॉलिक्युलर मास ऑफ कशाचं तर ॲल्युमिनियम क्लोराईड किती आलं 133.50 डाल्टन येते. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवलं येते. याच्यानंतरचं पुढचं उदाहरण पहा. त्याच्यानंतरचं पुढचं असणारं काय मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. काय मॉलिक्युल आहे तर तो आहे CaOH3. त्याचं नाव आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. नाव नीट लक्षात ठेवा काय आहे कॅल्शियम हायड्रॉक्साईड. आता याच्यामध्ये कॉन्स्टंट एलिमेंट पहिला आहे सी म्हणजे काय असणार आहे तर त्या ठिकाणी कॅल्शियम असणार. बरोबर कॅल्शियम. त्याच्यानंतर इथे ओ म्हणजे काय असणार आहे ऑक्सिजन. बरोबर. आणि दुसरा एच म्हणजे काय असणार आहे तर हायड्रोजन. अशा पद्धतीने कॉन्स्टंट एलिमेंट जे आहे ते कॉन्स्टंट एलिमेंट. त्याच्यानंतर ॲटॉमिक मासेस. आता कॅल्शियमचं ॲटॉमिक मासेस या ठिकाणी कॅल्शियम इकडे दिलेलं आपल्याला किती दिलेलं आहे 40. जी कॅल्शियमचे किती आहे 40. ऑक्सिजनचं आपल्याला माहित आहे 32. हायड्रोजनचे किती आहे ॲटॉमिक मास तर त्या ठिकाणी 1 आहे. पुढे नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल. कॅल्शियमचा किती आहे फक्त एकच रेणू आहे. बरोबर. ऑक्सिजनचा किती आहे तर या ठिकाणी इथे जंबल होताना दिसतं येते का लक्षात. काय सांगते मी या ठिकाणी ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचे मुळातच फॉर्म्युला लिहिताना आपल्याकडे त्या ठिकाणी मी लिहिताना काय लिहिले
3 लिहिलेला आहे, तर तो 3 नसून त्या ठिकाणी किती आहे 2 आहे. त्याच्यामध्ये चूक झाली माझ्याकडे, त्या ठिकाणी 2 आहे फॉर्म्युला. म्हणून आता पुढे त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम्स कॅल्शियमचा किती आहे 1 आहे. आता ऑक्सिजनचे किती, तर हा 2 जो आहे तर इथे मल्टिप्लाय, म्हणजे या ठिकाणी ऑक्सिजनची 2 असणारे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ऑक्सिजनची किती मॉलिक्युल्स 2. अशाच पद्धतीने हायड्रोजन जो आहे तर तो हायड्रोजन काय याला OH आणि 2 म्हटलेले, म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचे सुद्धा किती असणारे 2 मॉलिक्युल्स त्या ठिकाणी असणारे हे तुमच्या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवा. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास. आता कशाचा ॲटॉमिक मास, तर कॅल्शियम या ठिकाणी कॅल्शियम लिहितो मी. कॅल्शियमचा ॲटॉमिक मास किती 14. त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती 1. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 32. त्याचे किती मॉलिक्युल्स आहेत, नंबर ऑफ ॲटम्स 2. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास 1. त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहे 2. हेच मल्टिप्लिकेशन पुढे लिहायचे. 40 × 1 40, 32 × 2 किती झाले 64 आणि हे किती आले 2. बरोबर. पुढे मॉलिक्युलर मास. काय फॉर्म्युला आहे, सम ऑफ द ॲटॉमिक मास. आता मॉलिक्युलर मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड. बरोबर. काय आहे शॉर्टकटमध्ये आपल्याला लिहिता येईल, तर पहा काय लिहिता येईल की ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम into number of atoms of calcium. बरोबर. प्लस काय लिहिता येईल पुढचं, ॲटॉमिक मास ऑफ पुढचा कोणता असणार आहे, कॉन्स्टंट आहे ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन. बरोबर. तिसरा कोणता आहे हायड्रोजन, म्हणजे प्लस या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लिहितो मी ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन. बरोबर. पुढे आता या ठिकाणी ॲटॉमिक मास ऑफ कॅल्शियम किती दिलेले 40. त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत 1. प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे, ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास 32, परंतु इथे नंबर ऑफ ॲटम्स ऑक्सिजनची किती आहेत 2. प्लस ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे 1. नंबर ऑफ ॲटम्स मात्र किती आहेत 2 आहे. बरोबर. पुढे त्याची ॲडिशन केली, याची मल्टिप्लिकेशन किती आली 40, प्लस याचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 64 आणि याचं मल्टिप्लिकेशन केलं ते आले 2. बरोबर. आता यांची ॲडिशन आपण जर केली तर पहा किती आता नसते 4 आणि 2 किती झाली 6. इकडे घेतो मी 6. त्याच्यानंतर 6 आणि 4 किती झाले 10. किती म्हणतो मी पहा या ठिकाणी काहीतरी आपली गोंधळ त्या ठिकाणी होताना दिसतो. नेमका काय गोंधळ होतोय तो आपल्याला त्या ठिकाणी शोधायचा आहे. पहा त्या ठिकाणी 16 आहे मुळातच या ठिकाणी. पहा ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास किती आहे 16. इथे आपली चूक झाली पुन्हा एकदा. त्या ऑक्सिजनचं किती आहे मॉलिक्युलर मास 16, म्हणजे या ठिकाणी किती तर 16 × 2 किती किती 32. बरोबर 32. आता या ठिकाणी पुन्हा आपली दुसरी त्या ठिकाणी करायला लागेल की ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 आणि नंबर ऑफ ॲटम 2, इथे किती आले 32. पुन्हा एकदा ॲडिशन आपल्याला करायची 2 आणि 0 किती आले 4 आले. पुढे 4 आणि 3 किती झाले 7, म्हणजे 74 डाल्टन. बरोबर. आपल्याला कसलं हे आलंय तर या ठिकाणी आपल्याला लिहिता येईल की मॉलिक्युलर मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड किती आले तर 74 डाल्टन येते. अशा पद्धतीने आपल्याला त्या ठिकाणी ते काढ येते. याच्यानंतर पुढे आता पुढचं आपल्याला पाहिजे मॅग्नेशियम ऑक्साईड. मॉलिक्युल कोणतं आहे तर त्या ठिकाणी MgO, त्याचं नाव आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. काय नाव आहे मॅग्नेशियम ऑक्साईड. बरोबर.
मग आता याच्यामध्ये कॉन्स्टंट एलिमेंट एमजी कसला सिंबल आहे तर मॅग्नेशियम, बरोबर, मॅग्नेशियम. आणि ओ आपल्याला माहित झाला कसला आहे ऑक्सिजन, बरोबर. आता ॲटॉमिक मासेस, मॅग्नेशियमचा ॲटॉमिक मास पहा व्यवस्थित किती 24, ऑक्सिजनचं आपलं पाडधन ते आहे 60. नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल्स. आता हा जो काही MgO जो आहे तर त्याच्यामध्ये मॅग्नेशियमची किती मॉलिक्युल्स आहेत, रेणू एकच आहे. ऑक्सिजनचा किती आहे, एकच आहे, बरोबर. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम 24 आणि त्याचे असणारे काही मॉलिक्युल्स किती आहेत, 1च आहे. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन 16 आणि त्याचा मॉलिक्युल्स सुद्धा किती आहे, एकच आहे. याचं मल्टिप्लिकेशन केलं 24, याचं मल्टिप्लिकेशन केलं 16 आहे, बरोबर. पुढे मॉलिक्युलर मास काय डेफिनेशन आहे, सम ऑफ द ॲटॉमिक मास. त्याच्यामध्ये जेवढे त्या ठिकाणी ॲटम्स असतील तर त्याची बेरीज आपल्याला करायची का. पुढे मॉलिक्युलर मास ऑफ मॅग्नेशियम ऑक्साईड म्हणजे कशा कशाचं घ्यावं लागणार आपल्याला, ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ मॅग्नेशियम प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन, बरोबर. पुढे आता ॲटॉमिक मास ऑफ मॅग्नेशियम किती आहे 24, त्याचे किती ॲटम्स आहेत मॅग्नेशियमचं तर एकच आहे, प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती 60 आणि नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन ते किती आहेत तर त्या मॉलिक्युलमध्ये 1च आहे, बरोबर. पुढे ॲडिशन केली 24 प्लस 60 आणि दोघांची बेरीज केली 6 4 की झाली 10, चला 1 2 आणि 2 की झाली 4. म्हणजे या ठिकाणी मॅग्नेशियम ऑक्साईड जे आहे, बरोबर, मॅग्नेशियम ऑक्साईडचं असणारे जे काही मॉलिक्युलर मास किती आलं 40 डाल्टन त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला पहा पुढे त्या ठिकाणी मॉलिक्युलर मास ऑफ कॅल्शियम हायड्रॉक्साईड, बरोबर. सॉरी कॅल्शियम हायड्रॉक्साईड नाही तर आपल्याकडे आता कसं त्यांना तुम्ही मॅग्नेशियम ऑक्साईड किती आलं 40 डाल्ट येते. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी सोडवते येते. त्याच्यानंतर पुढे पहा पुढचं आहे आपलं त्या ठिकाणी H2SO4. कोणता मॉलिक्युल आहे तर आहे H2SO4. याला म्हटलं जातं काय म्हटलं जाते तर सल्फ्युरिक ऍसिड. काय म्हटलं जातं सल्फ्युरिक ऍसिड, बरोबर. तर आता याच्यामध्ये असणारे जे काही कॉन्स्टंट एलिमेंट कोणकोणता आहे एच आहे म्हणजे कोणता आहे तर हायड्रोजन आहे, बरोबर, हायड्रोजन. दुसरा एस आहे. आता एस कसला सिंबल आहे तर आपल्याला माहिती तो सल्फरचा आहे. आणि ओ आहे, ओ म्हणजे कसला आहे तर ऑक्सिजनचा, बरोबर. पुढे आता ॲटॉमिक मासेस. आता हायड्रोजन जो आहे तर त्या हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आपल्याला माहित झाला. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती 1. सल्फर जे आहे तर त्या सल्फरचं ॲटॉमिक मास किती दिलेलं 32 आणि ऑक्सिजन जो आहे तर त्या ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती आहे 60, बरोबर. पुढे नंबर ऑफ ॲटम्स इन द मॉलिक्युल. H2SO4चा असा रेणू जो आहे तर त्याच्यामध्ये हायड्रोजन ॲटम किती आहे H2 म्हटलेले म्हणजे या ठिकाणी हायड्रोजनचे 2 त्या ठिकाणी मॉलिक्युल असतील. सल्फर जो आहे तर तो एकच त्या ठिकाणी असेल. ऑक्सिजन मात्र या ठिकाणी O4 म्हटलेले आणि म्हणून ऑक्सिजनची किती असणारी 4 येते. त्याच्यानंतर पुढे ॲटॉमिक मास इंटू नंबर ऑफ ॲटम म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजनचे किती 1, त्याचे नंबर ऑफ ॲटम्स किती 2. अशाच पद्धतीने सल्फरचा ॲटॉमिक मास किती 32, त्याचे असणारे जे काही मॉलिक्युल्स जे आहेत ॲटम्स जे आहेत तर ते 1 आहे. ऑक्सिजनचा ॲटॉमिक मास किती 16, त्याचे असणारे जे काही मॉलिक्युल जे आहेत तर ते मात्र किती 4 त्या ठिकाणी, बरोबर. पुढे आता 1 इंटू 2 2, त्याच्यानंतर 32 इंटू 1 32 आणि 16 इंटू 4 ही झाली तर त्या ठिकाणी ते 64, बरोबर. त्याच्यानंतर पुढे मॉलिक्युलर मास कसं काढतो. मॉलिक्युलर मास सम ऑफ द ॲटॉमिक मासेस. आता मॉलिक्युलर मास कशाचं तर H2SO4, बरोबर.
म्हणजेच काय लिहिता येईल आपल्याला सम कशा कशाची सम तर ॲटॉमिक मासेस ऑफ पहिलं आहे हायड्रोजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ हायड्रोजन त्याच्यानंतरचं दुसरं कोणते सल्फर म्हणजे ॲटॉमिक मास ऑफ सल्फर इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ सल्फर प्लस अजून तिसरा कोणता आपल्याला लिहिता येईल शॉर्टकटमध्ये ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इंटू नंबर ऑफ ॲटम्स ऑफ ऑक्सिजन बरोबर. पुढे आता ॲटॉमिक मास ऑफ हायड्रोजन किती आहे 1 आणि नंबर ऑफ ॲटम्स किती आहे तर त्याचे 2 प्लस ॲटॉमिक मास ऑफ सल्फर किती आहे 32 नंबर ऑफ ॲटम्स किती आहे सल्फरचे 1 प्लस ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन किती आहे 16 आणि त्याचे नंबर ऑफ ॲटम्स मात्र किती आहे 4 बरोबर. आता याची 1 इंटू 2 2 32 इंटू 2 ही झाली 32 प्लस 64 म्हणजेच किती झाली 64 इंटू 4 ते झाली 16 इंटू 4 आहे तर त्याची मल्टिप्लिकेशन झालं 64. आता याची ऍडिशन करायची 4 आणि 2 किती झाली 6 आणि 2 किती झाली 8 बरोबर. पुन्हा 6 आणि 3 किती झाली 9 म्हणजे किती झाली 98 U बरोबर. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की मॉलिक्युलर मास काय आहे मॉलिक्युलर मास ऑफ H2SO4 इज इक्वल टू 98 डाल्टन. येते अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचं. मग आता राहिली 2 उदाहरणं आहेत कोणती HNO3 नायट्रिक ऍसिड आणि NaOH हे मात्र तुम्ही स्वतः जे आहे तर ते स्वतः त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करा. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत. याच्यानंतरचा असणारा जो काही पुढचा भाग जो आहे तर तो मोल तो आपण पुढील व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.